ही अनु तांब्या भरून पण नाही ठेवत. अरे बापरे, नागपंचमीचा खर्च 5,000. 5,000 नाही पुरणार, जास्ती लागतील. पमा, यंदा आपल्याला सगळे सणवार करायचे. पहिल्या सणाला एवढा खर्च केला तर पुढे काय करायचं? वामण्यालाही बोललो, उगाच बडेजावपणा करायचा नाही आपल्याला. काय ना, त्यांना काय वाटतं आपण मुंबईला राहतो, खूप पैसे कमवतो, मग जास्तीचा खर्च केला तर काय होतं ना. अहो बरोबर आहे तुमचं, पण यावेळेस वर्षाला आपली आहे ना, मग सगळं व्यवस्थित करूया. तुम्ही ना 10,000 बाजूला ठेवा. पमा, ऐका माझं, होईल सर. तसं सारखं सारखं काळजी करणं ना थांबवा जरा तुम्ही आता. पोरींच्या लक्षात येतो, मग हळूच येऊन विचारतात मला, पप्पांचा चेहरा का एवढा पडलाय, टेन्शन आहे का, काय प्रॉब्लेम आहे का, पैसे कमी पडतायत का. आता काय सांगायचं आपल्या पोरींना. बाय आणि शरू जे पण कमवतात ते सगळं आपल्या हातात आणून ठेवतात, स्वतः काही खर्च करत नाहीत यापुढे. कधी कधी वाटतं ना मुंबई खूप महाग आहे का. किती पैसा कमवला ना तरी पुरत नाही. हो, तरी बघा, आपल्या घरामध्ये आपण दोघं आणि आपल्या 2 मुली, म्हणजे चौघ कमवतोय ना. आता खूप नसेल पण कमी तर काय पडत नाही आपल्याला. तुम्हाला ना उगाच पैशाचं टेन्शन घ्यायची सवयच लागली. मला सांगा, जेव्हा आपल्या पोरी लहान होत्या तेव्हा तुमच्या एकट्याच्या पगारावर अख्खं घर चालूच होतं ना. संसार व्यवस्थित चालू होता आपला, आणि अजूनही चालू आहे. स्वामी आहेत ना आपल्या बरोबर. हा, आता नागपंचमीला गावाला जाल ना तर थोडेसे पैसे घेऊन जा सोबत. उगाच भावकीमध्ये कोणी काय बोलायला नको आपल्याबद्दल. सेव्हिंग तर काय होत नाही, उधाराची लिस्ट मात्र वाढत चाललेली आहे. अहो ऐका ना, मी ना आता थोड्या जास्तीच्या ऑर्डरी घ्यायला सुरुवात करणार आहे. म्हणजे सणवार आले तर मग लोकांचे फोन यायला लागतील ना मला आता. अजिबात नाही हा, काही जास्तीची ऑर्डर घ्यायच्या नाही. बाबा तुझी तब्येत बघ. माझी तब्येत चांगली आहे, ठणठणीत आहे मी आता. आणि खरं सांगायचं तर तुमच्या आणि शरूच्या पगारावर भागणार आहे का एवढे सणासुदीचे खर्च आहेत, सगळे लग्नाचा खर्च. नाही नाही नाही, आता मी जास्तीच्या ऑर्डर घेणार आहे आणि त्या मला घ्यायलाच लागणार. काही नको हा, काही करायचं नाही ऑर्डर बिडर, मी करतो ना मॅनेज. बाबा तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे. मग तुम्ही हे सगळं मॅनेज कराल आणि मग नंतर डोकं धरून बसाल. मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जगामध्ये सगळ्यात पक्का विश्वास मला तुमच्यावर आहे. तुम्ही एकदा बोललात ना करणार, म्हणजे तुम्ही करणारच. नका ना एवढी काळजी करू. माझं प्रेम आहे तुमच्यावर. मला आयुष्य काढायचंय तुमच्यासोबत. विश्वास नसता तर मग एवढा चांगला संसार कसा झाला असता आपल्या दोघांचा. मला माहितीये की आपल्या हितासाठीच तुम्हाला एवढी चिंता वाटते, पण मग नका करू ना. स्वामींच्या कृपेने किती शहाण्या मुली आहेत आपल्या. आणि असं विश्वास नाहीये का वगैरे असं काय बोलत जाऊ नका, मला नाही आवडत. असं पुन्हा बोललात ना तर मी ताईकडे निघून जाईन कायमची. मग बसा इकडेच. नको 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 ग माझी माधुरी. हा, तू गेलीस तर माझं कसं व्हायचं? तुझ्याशिवाय कोण आहे माझं मला सांग ना. पोरी काय आपापल्या घरी जातील, शेवटी मी तुला तू मलाच आहे ना ग. पण पमा खरं सांगू का, तुझा एवढा विश्वास आहे म्हणूनच ना घर तुम्हाला सगळ्यांना सांभाळू शकलो. तुझा विश्वासच माझी ताकद आहे. आपण दोघं मिळून ना पोरींसाठी जे जे काही चांगलं आहे ना ते सगळं करूया. बघा, विश्वास असेल ना की संसार चांगला. म्हणूनच मोबाईल मध्ये तुझं नाव विश्वास असं ठेवलंय. काही बोलतो. चला झोपा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे,
तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. बिंदू, याचा अर्थ सांग. कसला कसला? मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा. सोपं आहे. संकल्प धरावा, संकल्प सोडून द्यावा. अगं बिंदू, पाप संकल्प सोडून द्यावा. कुठलाही संकल्प सोडून देणं असा नाही अर्थ होत त्याचा. बघ, तुला मी एक उदाहरण सांगते. हे जे सारखं सारखं तुझं किचनकडे लक्ष असतं ना, तुझं स्वतःच्या कामाकडे अजिबात लक्ष नसतं, फक्त आणि फक्त खाण्याचे विचार असतात, हे पाप संकल्प सोडून दे, असा ह्याचा अर्थ होतो. गुड मॉर्निंग. अरे सुखी राहा बाळा. आई कुठे? तिला सकाळीच काहीतरी काम होतं, ती लवकर बाहेर गेली आहे. ओके. ब्रेकफास्टला काय? तेजू ओट्स वगैरे खाऊन गेली आहे. तुला ते खायचं असेल तर बघ, नाही तर मग पोहे पण आहेत. ऑफकोर्स पोहे. वा. बिंदू, जय, आजकाल तुझ्या चेहऱ्यावर छान मिश्किल स्माइल असते. खूप छान वाटतं बघून, आनंद होतो. आणि तू घरी आल्यावर पूर्वीसारखा कटकट कटकट करत नाहीस. घरातल्या फंक्शन्स मध्ये आवर्जून पुढाकार घेतोस. खूप आनंद होतो रे बघून. पण तुला एक प्रश्न विचारू का रे? विचार. खरं खरं सांगशील ना? तुझ्या आयुष्यात कोणी मुलगी आली आहे ना? काय? असं का विचारतेस? खरं सांग मला. कारण तुझ्यामध्ये आहे ना बदल स्पष्ट दिसतायत. आणि माणसात बदल अशाच वेळेला घडतात. आजी, तुम्ही एकदम बरोबर बोललात. आणि तेजूची अट पण आहेच ना. आणि मला माहितीये तू तुझ्या भावंडांसाठी काहीही करायला तयार होशील. तू उगाच काही विचार करतेस. नाही रे बाळा, अगदी क्लिअर दिसतंय मला. आणि असलं तर त्यात वाईट काय आहे? चांगलीच गोष्ट आहे ना. आता काय वाचत होतीस तू? संकल्प धरावा, संकल्प सोडून द्यावा. तू चुप गा. सांग ना. उगाच चेष्टा करू नकोस. मी काही प्रेमात बिमात पडलो नाहीये. अरे बेटा, तुझ्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिलेत मी. आणि मी उगाच डायलॉग नाही मारते बरं का. आणि मी कधी म्हटलं रे की तू प्रेमात पडलास?